नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशाचा राजमार्ग मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये संयुक्त पूर्व परीक्षा गट क बद्दल जो कट ऑफ आहे तर त्याबद्दल डिस्कस करणार आहोत। तर त्यामध्ये आपण गैरहजर संख्या बघणार आहोत, त्याचबरोबर गट ब च्या नुसार आपण कसा हा गट क चा रिझल्ट लागेल, कट ऑफ लागेल हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर नागपूर परीक्षा केंद्र जे आहे तिथे 10,378 पैकी 2,655 उमेदवार हे गैरहजर होते, म्हणजे 74% उमेदवारच फक्त उपस्थित होते। कोल्हापूरच्या जिल्ह्यामध्ये 9,158 उमेदवार उपस्थित होते आणि 3,000 उमेदवारांनी दांडी मारली, म्हणजेच 75% विद्यार्थी हे उपस्थित होते। यावरून एक तुम्हाला समजलं असेल की उपस्थिती आहे जवळपास 75% पर्यंतच उपस्थिती आहे। त्याचबरोबर टोटल अर्ज संख्या 2,12,457 एवढी अर्ज आले होते संयुक्त पूर्व परीक्षा गट ब साठी। लक्षात ठेवा किती, 2,12,457 आणि 75%च फक्त मुलं परीक्षेला उपस्थित होते। आता त्यामध्ये जर बघितलं तर असं दिसून येत आहे की गट ब पूर्व परीक्षेपेक्षा गट क ची पूर्व परीक्षेमध्ये मार्क मुलांना कमी येत आहेत मित्रांनो। आणि जर बघितलं तर गट ब ची एकूण पदे होती 480 आणि मुख्य परीक्षेसाठी पात्र विद्यार्थी आहेत, उमेदवार आहेत ते 8,179, म्हणजे जवळपास 17 पट त्यांनी विद्यार्थी घेतलेले आहेत। आता जर आपण पुढे बघितलं तर गट क साठी जागा टोटल आहेत 1,473, म्हणजेच गट ब पेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे, जवळपास 3-4 पटीने जास्त आहेत मुलांना, 4 पटीने म्हटलं तरी चालेल। आणि जर बघितलं तर एकूण मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवार किती आहेत बघा, आता होतील तर 17 पटच म्हटलं तर 25,041 उमेदवार हे पात्र होतील मुख्य परीक्षेसाठी, म्हणजे जवळपास 17 पट। अजून ह्याच्यामध्ये जागा वाढण्याची चर्चा चालू आहे आणि जागा वाढली तर अजून कट ऑफ कमी येण्याची शक्यता आहे। आता जर बघितलं तर आता विद्यार्थी जवळपास 22,000 विद्यार्थी मुख्य परीक्षेला बसणार आहेत मित्रांनो। आता कट ऑफचा आपण अंदाज सांगणार आहोत। तर ओपन किंवा ओबीसी मेलचा कट ऑफ जो आहे तो जवळपास 51 ते 54च्या दरम्यान लागणार आहे आणि ओपनचा आणि ओबीसीचा फिमेलचा जो कट ऑफ आहे तो 46 ते 49 मार्कपर्यंत लागणार आहे। तर लक्षात ठेवा मित्रांनो, हा एक अंदाजित कट ऑफ आहे। आणि सेफ झोनवाले जर म्हटले तर 56 वाले सर्व विद्यार्थी, म्हणजे 56 पेक्षा जास्त ज्यांना मार्क आहेत ते सेफ झोनमध्ये आहेत मित्रांनो। लक्षात असू द्या, हे वाक्य सुद्धा लक्षात असू द्या मित्रांनो, आणि त्यानुसार तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा। जरी तुमच्या काही अडचणी वगैरे असतील किंवा अजून तुमचं काय अडचणी म्हणा किंवा शंका असतील तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंट्स करून कळवा। धन्यवाद मित्रांनो।